रोखठोक वार्तांकन, रोखठोक बातमी। मुंबईत आमदार चषकाच्या टी-शर्ट आणि लोगोचं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले। यावेळी बोलताना त्यांनी बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालांवर भाष्य करताना भारतीय जनता पक्षावर जोरदार टीका केली। तेजस्वी यादवांच्या प्रचार सभेला लोकांची प्रचंड गर्दी होती, ती AIची होती का असा सवाल करत बिहारमधील निकाल कळण्याच्या पलीकडचे आहेत असं म्हणत निवडणूक प्रक्रियेवर आणि निकालाच्या गणितावर प्रश्न उपस्थित केले। बिहार निवडणुकीतील विजयाबद्दल बोलताना उद्धव ठाकरे यांनी विजेत्यांचं अभिनंदन केलं, पण त्याचवेळी आपला संभ्रमही व्यक्त केला। ठाकरे म्हणाले, आमदार चषक स्पर्धेत बिहारचाही संघ खेळायला तयार आहे, जो जीता वही सिकंदर, पण सिकंदर बनण्याचं गुपित कोणी समजू शकले नाही, जे जिंकले त्यांचं अभिनंदन। निकालातील अनाकलनीयतेबद्दल बोलताना त्यांनी तेजस्वी यादव यांच्या सभांमधील गर्दीचा मुद्दा उपस्थित केला। निवडणुकीत तेजस्वीच्या प्रचार सभेला मोठी गर्दी होती, ती खरी होती की AIची होती हे कळायला मार्ग नाही। ज्याच्या सभेला अलोट गर्दी असते त्याचं सरकार येत नाही, पण ज्यांच्या सभेत खुर्च्या खाली होत्या त्यांचं सरकार येतं हे कळण्याच्या पलीकडचं आहे असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय। बिहारमध्ये NDAला बहुमत मिळाल्यानंतरही मुख्यमंत्री पदाचा चेहरा ठरवण्यासाठी विलंब होत आहे। याबाबत उद्धव ठाकरे यांना विचारले असता त्यांनी यावरून भाजपला टोला लगावला। बहुमत आल्यावरही त्यांना नेता निवडता येत नाही। महाराष्ट्रातही पाशवी मतदानानंतर नेता निवडायला त्यांना काही वेळ लागला होता असं ते म्हणाले। 10,000 रुपये दिल्यामुळे काही फरक पडला असेल, पण लोक रोज जे भोगत आहेत ते त्यांच्या मनातून अजून जात नाही असंही उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केलंय। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।